हा जो काही नारा आहे, हा जो काही संदेश आहे, तो या वारीमध्ये सर्व अधिकारी मंडळींनी बजावताना आपल्याला बघायला मिळाला। खरं तर त्यांचं एक रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ही केस झाली, ती केस झाली, इतकं एक प्रेशरमध्ये सगळं वातावरण असतं, रोजचं तुमचं जगणं असतं। नक्की हे रोजचं जगणं वेगळं करून या वारीमध्ये तुम्ही काय आनंद घेतलात? वारीमध्ये भक्तांनी फार साथ दिलेली आहे। आमच्या पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला, तसेच स्वयंसेवकाची पण मदत फार मिळालेली आहे। स्वयंसेवकांनी फार मदत केलेली आहे, जे लाईन लावण्यासाठी, रशी दोरी पकडण्यासाठी, आणि आपले भाविक तर माऊलीचे भाविक तर एवढे साथ दिले की विचारू नका। ते चालवत होते, जयघोष करत होते, आणि वरिष्ठवर आम्हाला मार्गदर्शन करत होते। त्यांना असं सांगा, असं सांगा, तर या पॉईंट जो आहे नामदेव पारी, हा पॉईंट सर्वात हेवी पॉईंट आहे। नामदेव पारीच्या ठिकाणी सर्वात जास्त भक्त आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता छोटा आहे, त्यामुळे हे कंट्रोल करणं फार गरजेचं होतं। आणि इथं फार वरिष्ठ अधिकारी होते, कर्मचारी होते, स्वयंसेवक होते, त्यांनी फार सहकार्य केले, आणि जयघोष करत करत आम्ही लोकांना पुढे ढकलत होतो, जात होते, आणि कोणालाही खाली वाकून नमस्कार करण्यासाठी सांगत नव्हतो आम्ही, कारण का पडत होते ते एकमेकांच्यावर अंगड पडतील म्हणून आम्ही खाली वाकू देणार नाही। आणि वर कळसाकडे बघा, आणि विठुरायाचं गाभाऱ्यापर्यंत तुमचा आवाज दुमवला पाहिजे, टाळ्याचा आवाज, जयघोष करत होतो आम्ही। जयघोषमुळे ते सगळे एकत्र चालत होते, आणि भरपूर लोक येऊन गेले, आणि आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व माऊलींच्या भक्तांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे, स्वयंसेवकांनी सहकार्य केलेलं आहे, आणि यामुळे ही यात्रा संपन्न झालेली, योग्यपर्यंत संपन्न झालेली आहे असे मी मानतो। खरं तर आपण बघतो आहोत, हे होते टेंगले साहेब, त्यानंतर गणगे मॅडम, आणि त्यानंतर एक वेगळं नाव म्हणजे काजी साहेब आपल्यासोबत जोडले होते। खरं तर वारकरी संप्रदाय असा आहे की त्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व जाती, धर्म, पंथाच्या पलीकडची सगळी मंडळी एकत्र येऊन त्यांनी हातामध्ये भगवी पताका घेतली, आणि भक्तिमय असं वातावरण आपल्याला या वारीमध्ये बघायला मिळालं। खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे संत आपल्याकडे जन्माला आले, आणि त्यांनी ही भूमी जी आहे ती समृद्ध केली, पण त्या भूमीला पुन्हा एक माणूसपणा शिकवण्यासाठी, एक शांतीचा संदेश देण्यासाठी एकोप्याच्या वारीचं दर्शन जे आहे ते आपल्याला यावर्षी बघायला मिळालं। खरं तर आपण सगळ्यांनी बघितली यंदाची पंढरीची वारी, आणि या सर्व मंडळीला, या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज न्यूजच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आज आपला सल्यूट आहे। खरं तर परत एकदा या सर्व गव्हर्नमेंट म्हणा किंवा आपलं अधिकारी सगळे जे काही वरिष्ठ आहेत त्यांना अशी विनंती आहे, किंवा जे आपलं भारत सरकार आहे त्यांना देखील विनंती आहे की अशा सर्व अधिकाऱ्यांचा या भूमीमध्ये पुन्हा एकदा सन्मान झाला पाहिजे, तो पुन्हा पराकोटीला गेला पाहिजे, आणि या सगळ्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण ही सगळी अधिकारी मंडळी निवडून, खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडून यांचा एक सन्मान केला पाहिजे अशी माझी एक विनंती आहे। तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील माझी एक विनंती आहे की या सर्व अधिकाऱ्यांचा वारीच्या नंतर एक मोठा सन्मान, एक मोठा मेळावा झाला पाहिजे, आणि त्या वारीमध्ये ज्यांनी सहकार्य केलं आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला एक त्यांचा महोत्सव भरून त्यांचा सगळ्यांचा सत्कार करावा अशी देखील महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती असेल, आणि तुमच्या सगळ्यांना माझा सल्यूट आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण।